So today I'm going to tell you some basic examples of if-else and loop वगैरह in Java. ठीक है, but before that you should know the some operators. So before going to the next lecture, तुम्हाला काही ऑपरेटर माहिती असणं गरजेचं आहे. And operators are, let's understand one by one here. ओके, आज आपण काय बघणार आहे, पहिल्यांदा ऑपरेटर चेक करूयात. क्लिअर? So let's understand the operator which are very useful in every programming language. Operators in Java. First operator is arithmetic operator. Arithmetic operator. आता अरिथमेटिकल ऑपरेटर कोणते असतात बघा इकडे. अरिथमेटिकल ऑपरेटर कोणते कोणते असतात? लुक ॲट दिस. ओके, so in arithmetical operator we have plus, minus, multiplication, division and mod. So these are the arithmetical operator. Okay, so listen, तुम्हाला माहिती आहे बेसिकली ऍडिशनला वापरतो आपण मॅथमॅटिक्स मध्ये, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि मॉड. तर याला बायनरी ऑपरेटर असंही म्हणतात, बिकॉज x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 2. सो व्हेन यू से x प्लस y, याचा अर्थ हा झाला ऑपरेटर आणि हे झाले त्याचे ऑपरँड. ऑपरँड म्हणजे काय? जो व्हेरिएबल त्याला म्हणतात ऑपरँड, आणि याची ऍडिशन करायला हा प्लस वापरला, याला म्हणतात ऑपरेटर. So if your operator requires two operands, तुमच्या ऑपरेटरला जर दोन ऑपरँडची गरज पडेल, याला म्हणायचं बायनरी ऑपरेटर. This is called as the binary operator. If your operator is required two operands, look at this. Here, for example, x is equal to 2, y is equal to 3. x plus y. ओके, म्हणजे इथे काय केलं बघा, x plus y. तर मग इथे जर ऑपरेटर सोबत, इथे कलर मी चेंज करतो. दिस इज कॉल्ड ॲज द ऑपरेटर. याला म्हणतात ऑपरेटर. रिमेंबर दिस. दिस इज कॉल्ड ॲज द ऑपरेटर. ऑपरेटर. आणि हे जे एक्स अँड वाय जे आहेत ते झाले ऑपरँड्स. ओके, हा आणि हा जो दिसतोय तुम्हाला, दिस इज कॉल्ड ॲज द ऑपरँड्स. क्लिअर? हे बघा, हा एक्स आणि वाय हे काय झाले? ऑपरँड्स. क्लिअर? So this is called as the operands. Operands. तर मग इकडे आल्यावर plus is the operator and x and y is the operands. So operator is working with the two operand. It's called as binary operator. It's called as binary operator. ठीक आहे? तर याला म्हणायचं बायनरी ऑपरेटर. मग तुम्हाला माहिती आहे ऍडिशन, देन यू हॅव x मायनस y, याला आपण म्हणतो सबट्रॅक्शन, म्हणजे 5 minus 2, आन्सर इज 3. then you have x into y, याला आपण काय म्हणतोय, 5 into 2 10. त्याच्यानंतर पुढचं काय घेतला, x डिवायडेड बाय y, याचा आन्सर तुम्हाला किती येतं, 5/2. 2.0 यायला पाहिजे, 2.5 यायला पाहिजे, पण 2.0 येणार, बिकॉज एक इंटिजर जेव्हा दुसऱ्या इंटिजरला डिवाइड करतो तर तो ना रिमाइंडर व्हॅल्यू नाही देत तुम्हाला कधी. ओके, म्हणजे जी डेसिमलची व्हॅल्यू, यू विल गेट ऑलवेज इंटिजर. मग रिमाइंडर व्हॅल्यू साठी तुम्हाला हे यूज करावं लागणार. x mod by 2 is equal to आन्सर इज 1. आन्सर इज व्हॉट? 1. रिमेंबर दिस. ओके, तर हे लक्षात ठेवा मी काय सांगतोय ते. सो दिस इज द वे. रिमाइंडर म्हणजे काय? युअर 10 mod by 2, रिमाइंडर इज 0. सपोज इफ आय आस्क द क्वेश्चन 13 mod by suppose if 7, can you tell me the answer? 13 mod by 7. Can you tell me the answer? Yes. That's right. 13 mod by 7. Answer is what? 6. Correct. म्हणजे रिमाइंडर व्हॅल्यू येणार. 12 mod by 3. Answer is 0. तर कधी पण एक लक्षात घ्या, एखाद्या नंबरला दुसरा नंबर डिवाइड करतोय का नाही कम्प्लिटली हे चेक करायचं असेल तर मॉड यूज करा. हे चेक करायचं असेल तर मॉड यूज करा. मॉड इज फॉर व्हॉट? अ रिमाइंडर. Mod is for what? A remainder. Okay, remember this. Okay, so these are the basic operator: addition, subtraction, multiplication, division and mod. So I hope this is clear.
ठीक आहे. तर इथे डिव्हिजन तुम्हाला कधी पण तुम्ही 5 डिवायडेड बाय 2 केलं तर मोस्टली आन्सर 2.0 असं येणार फ्लोट घेतलं तरी. तर तुम्हाला 2.5 का नाही येणार ते आपण शिकूयात. एक टॉपिक आहे त्याला म्हणतात टाइप कास्टिंग. टॉपिक इज कॉल्ड एज टाइप कास्टिंग. ओके, दॅट आय विल टेल यू लेटर, डोंट वरी. राईट नाउ जस्ट रिमेंबर. ठीक आहे. तर मग हे बेसिक ऑपरेटर आहे, याच्याने रिमाइंडर आपल्याला मिळतो. जस्ट रिमेंबर द मोस्ट इम्पॉर्टंट इज रिमाइंडर ओनली फॉर मी राईट नाउ. 11 mod by जर मी असं केलं 3, सो आन्सर इज 2 बिकॉज रिमाइंडर इज 2. रिमाइंडर इज 2. ओके. सो हे झाले तुमचे बेसिक ऑपरेटर. कोणते? अरिथमॅटिकल ऑपरेटर. सेकंड इज रिलेशनल ऑपरेटर. रिलेशनलचा असतो लेस दॅन, याचा अर्थ दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू, याला म्हणतात लेस दॅन ऑर इक्वल टू और इक्वल टू. पुढचा आला ग्रेटर दॅन, and this is called as greater than or equal to or equal to. त्याच्या पुढचा आला इक्वल टू and not equal to. ओके. सो हे आले तुमचे कोणते ऑपरेटर? रिलेशनल ऑपरेटर. लेस दॅन इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू नॉट इक्वल टू. तर याचं जे आन्सर असतं ना ते बुलियन असतं. आता बुलियन म्हणजे काय मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, आता माझा प्रोग्राम घेतो मी इकडे. राईट क्लिक, न्यू अँड अ प्रोजेक्ट. नाव right click, new and a project. Operators. Okay. So, operators. Here is the operators. So इथे आपण काय दिलंय? Operators. Once again, this is my project. Don't create. This is operators here. Okay, everyone listen. So here is the next one I am telling you. See this example here. Right click on this. Right click on your project. New, create a class. Select main method. Okay. So we need a scanner class. New scanner. System.in. So enter any two numbers. Suppose x equal to sc dot next in, y equal to sc dot next in. ठीक आहे. ओके. सो आपल्याला काय चेक करायचं बघा इकडे. x ची व्हॅल्यू जर मी घेतली आहे सपोज अकॉर्डिंग टू द प्रिव्हियस एक्झाम्पल. इन दिस प्रिव्हियस एक्झाम्पल पहिले हे सांगून देतो इथं याचा रिमाइंडर कसा येईल का काय नाही हे बघूयात. 5/2 चा आन्सर काय येतं बघूयात. ओके. सो x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 2. जरी फ्लोट घेतला मी z, x डिवायडेड बाय y. ओके. आन्सर इज x divided by y is percent नाही सॉरी प्लस z. याचा आन्सर बघा काय येणार. रन ॲज ऍप्लिकेशन. नंबर इज 5 and 2. आन्सर इज 2.0. मग ते जे 0.5 ते लॉस झालं बिकॉज इथे आपल्याला लिहावं लागतं फ्लोट. याला म्हणतात टाइप कास्टिंग. हे आपण नंतर डिटेल मध्ये शिकूयात. हे आपण नंतर डिटेल मध्ये बघूयात. बट राईट नाउ जस्ट रिमेंबर दिस इज कॉल्ड एज टाइप कास्टिंग. चेक द आन्सर अगेन. Check the answer again. Okay. 5/2. आन्सर इज 2.5. म्हणजे एक इंटिजर जेव्हा दुसऱ्या इंटिजरला डिवाइड करतो ना तर त्यावेळेस आन्सर हे तुमचं डेसिमल मध्ये जरी असेल, फ्लोट जरी घेतला असेल तरी इंटिजरच येणार. ठीक आहे. मग तो प्रिंट होताना 2.0 होतो. पण आपल्याला काय पाहिजे? 0.5 पाहिजे. मग याला टाइप कास्टिंग करावं लागतं. याला म्हणतात टाइप कास्टिंग. ओके. ते आपण डिटेल मध्ये बघू नंतर. ठीक आहे. नंतर आता पुढचा जो बघितला मी a इज इक्वल टू एक्स ग्रेटर दॅन वाय. आता याचं पण आन्सर येतं माहिती का? याचं आन्सर काय असतं? बुलियन. बुलियन म्हणजे काय? लुक ॲट दिस. एक्स ग्रेटर दॅन वाय प्लस
Plus, if you check the answer for this, काय let's understand this. What is the result for this? 5 and 2 चा रिझल्ट काय तो बघूयात. चेक द आउटपुट. हे असं तुम्हाला कधी ऍप्टिट्यूड इंटरव्ह्यू मध्ये विचारतात, छोटे छोटे क्वेश्चन्स मध्ये गेले. टेक्निकली तुम्ही बेसिक फंडामेंटल किती क्लिअर आहे तुमचे? 5 and 2. See this answer, true. त्याला म्हणतात बुलियन व्हॅल्यू. दिस इज कॉल्ड ॲज द बुलियन. बुलियन म्हणजे ट्रू ऑर फॉल्स. इफ यू चेक दिस वन, x less than y, x less than y. Okay, check the answer. Right now the boolean is true. Now boolean is false. तर पुढचं बघितलं आपण, x equal to y, equal to y. काय तर बघा आन्सर, तुम्हीच सांगा मला काय येणार. Then next is x not equal to y, not equal to y. You tell me the answer काय येते. Tell me everybody. So tell me the answer of this remaining two. First two I told you, true and false. Next दोन सांगा मला काय. What you said, answer for this one is x ची value किती होती आपली 5 and 2. So answer is false. That's right. 5 and 2 is false. Correct आहे. Suppose and this is the true. Very good. Okay. I hope इथपर्यंत clear आहे सगळ्यांना. Am I right everybody? So this is called as boolean. Boolean म्हणजे काय? True or false. So this is called as relational operator. So relational operator. Okay. So this is a relational operator. Clear? These are the relational operator. ह्याला कुठे यूज करायचं माहिती आहे का? Whenever you have the condition statement or loop, then go for the relational operator. म्हणजे जेव्हा if else वगैरे यूज करू आपण. Okay, whenever you have if else, okay, and loop वगैरे, so then go for the relational operator. Okay, whenever you have relational operator, म्हणजे if else वगैरे वापरायचे, loop यूज करायचे, then go for the relational operator. ठीक आहे. Now third is logical operator. Logical operator. Now what is a logical operator? Logical and, then we have here logical or, then we have here logical not. So असे 3 logical operator आपल्याकडे. Remember this. We have 3 logical operator. So का वापरायचे? Whenever you want to check more than one condition. म्हणजे आपल्याला जर एकापेक्षा जास्त कंडिशन चेक करायच्या असतील, ओके, इफ यू वॉन्ट टू चेक मोर दॅन वन कंडिशन, फॉर एक्झाम्पल, सपोज ॲज आय सेड, जर मी असं म्हटलं स्टुडंटला पास किंवा फेल करायचंय, तर स्टुडंटचे सब्जेक्ट 1चे मार्क्स अबव 40 आहेत का, अँड स्टुडंटचे सेकंड सब्जेक्टचे मार्क्स अबव 40 आहेत का, अँड स्टुडंटचे थर्ड सब्जेक्टचे मार्क्स अबव 40 आहे का. असं जर असेल तर यू हॅव टू प्रिंट रिझल्ट ॲज अ पास, अदरवाइज गो अँड प्रिंट द रिझल्ट ॲज अ फेल. काय प्रिंट करा तुम्ही इकडे? फेल. तर जर त्याचे पहिला सब्जेक्ट, दुसरा सब्जेक्ट, तिसरा सब्जेक्ट हे सगळे अबव 40 असेल तर पास करा. एक जरी अबव 40 नसेल तर त्याला फेल करा. इथे वापरतोय अँड, म्हणजे ही कंडिशन आणि ही कंडिशन, सगळ्या कंडिशन ट्रू आहेत का? असेल तर पास, नाही तर फेल. सगळ्यांना कळतंय का? प्लीज रिप्लाय. इथपर्यंत क्लिअर आहे की नाही? इफ ऑल द कंडिशन्स आर ट्रू, देन गो फॉर दिस वन. इफ वन ऑफ द कंडिशन इज फेल, देन गो फॉर दिस वन. Everybody, tell me, reply guys. That all the conditions are true, then go for result pass. If one of the condition is false, then go for a fail. नाही कंपल्सरी नाहीये. जर समजून घे, आपल्याला एकच लाईन प्रिंट करायची आहे. एक्झाम्पल घे, मी दुसरं एक्झाम्पल दाखवतो. ते आपण इफेल्स मध्ये बघूयात. तसं अजून इफेल्स सांगायचं राहिलंय माझं, आपण इफेल्स मध्ये बघूयात ते. पण तरी तू विचारलं म्हणून मी सांगतो. तर मी इफ लिहिलाय 10 ग्रेटर दॅन 0 पेक्षा, इथं मी लिहितोय हॅलो प्रिंट केला, आणि एल्स मध्ये गेलो, इथं प्रिंट केलाय बाय. ठीक आहे. पण सपोज बायच्या खाली लिहिलंय मी थँक्स, आणि इथं लिहिलंय ओके वेलकम. आता जर समज जर तुझं 10 ग्रेटर दॅन 0 आहे का आहे, मग हॅलो प्रिंट होईल आणि इथं थँक्स आणि वेलकम येईल. जर तू असं केलं -10 ग्रेटर दॅन आहे का 0 पेक्षा, -10 इज ग्रेटर दॅन 0, नो, मग बाय येणार, थँक्स येणार. म्हणजे थँक्स हा एलचा पार्ट नाहीये आणि थँक्स हा इफचा पण पार्ट नाहीये. ही कंडिशन ट्रू असेल तर हे येणार आणि थँक्स येणार. ही कंडिशन फॉल्स असेल तर बाय येणार आणि थँक्स येणार. थँक्स हे
आउट ऑफ द ब्रॅकेट आहे, म्हणजे इन शॉर्ट एल्स वर डिपेंड नाहीये थँक्स. पण जर तुला थँक्स हे एल्स वर पाहिजे असेल, मग इथं ब्रॅकेट टाकावा लागतो आपल्याला. जेव्हा एकापेक्षा जास्त लाईन ह्या एल्स वर डिपेंड असेल तर ब्रॅकेटची गरज पडते. कळलं काय श्रुती? if more than one lines are depend on that if or else, then you have to use the brackets. Okay, and this is for Java, C++, and C. Java, C++, everywhere. फक्त पायथन मध्ये ना स्पेस मॅनेज केलं जातं. पायथन मध्ये स्पेसवर ठरतं की हा कोणाचा ब्लॉक आहे असं. क्लिअर? ठीक आहे, तर ते आपण बघूयात नंतर. तर इथे आता आपण अँड बघितला. सो अँड म्हणजे ऑल द कंडिशन मस्ट बी ट्रू. इथं जर तुम्ही ऑर टाकला म्हणजे तुम्ही एकाच सब्जेक्ट मध्ये जरी पास झाले तरी बाकीचे सब्जेक्ट द्यायची गरज नाही, इन शॉर्ट. ओके, इफ यू आर पास इन वन सब्जेक्ट, नो नीड टू अपियर अदर एक्झाम, बिकॉज बेस्ड ऑन दिस कंडिशन ओनली तो ट्रू करणार याला. एक जरी कंडिशन याच्यातली ट्रू असेल तरी सफिशियंट आहे, बिकॉज यू आर युझिंग द ऑर नाव. यू आर युझिंग दी ऑर हियर. काय यूज करतोय आपण? ऑर यूज करतोय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर असतो नॉट. नॉट म्हणजे निगेशन. निगेशन म्हणजे काय? 0 ला 1 करा, 1 ला 0 करा. मी दाखवतो बघा. लुक ॲट दिस. मी बेसिक सांगतो तुम्हाला आज सगळं. लेट्स अंडरस्टँड द लॉजिकल ऑपरेटर. काय केलं बघा. इफ 10 इज ग्रेटर दॅन हे बघा, इफ 10 इज ग्रेटर दॅन 0 अँड 10 इज ग्रेटर दॅन 5, ओके, इथे यू हॅव टू प्रिंट SYSO hello. ठीक आहे. else you have to print here SYSO okay bye. ठीक आहे. याच्यापेक्षा ग्रेटर आहे, याच्यापेक्षा ग्रेटर तर हॅलो करा, नाही तर काय करा, बाय करा. क्लिअर? लाईक दिस. ठीक आहे. सो इथे आपण काय केलंय, हे हॅलो किंवा बाय करतोय. ठीक आहे. सो बिकॉज बोथ द कंडिशन्स आर ट्रू, both the conditions are true. Now I am asking some question. Tell me the answer. I am going to ask some questions here. याचा आन्सर पहिले बघू द्या मला. 1 and -1. ओके, इथे हॅलो आन्सर आलं बघा. आता माझा प्रश्न काय आहे सांगा तुम्ही, याचा आन्सर काय येईल? की मी जर असं लिहिलं, हे बघा मी काय करतो. हवं तर इनिशियली छोट्या कंडिशनला करूयात आपण. नॉटचा यूज दाखवायचा. नॉट नॉट म्हणजे काय? आन्सर काय येईल बोला. कॅन यू टेल मी द आन्सर फॉर दिस? That is a syntax, Shreya. Double ampersand is a syntax in C, C++, and in Java. Python मध्ये A and D and लिहितात फक्त. That is a syntax we have to follow for that language, which is called a logical AND. 10 is greater than 0. Actually true येतोय, पण तुम्ही नॉट केलं म्हणून तो काय होतो? बाय येणार. व्हेरी गुड. आन्सर इज बाय. करेक्ट आहे. आन्सर इज व्हॉट? बाय. ठीक आहे, बरोबर आहे. कारण की नॉट काय करतो? 0 ला 1 करणार आणि 1 ला 0 करणार. 0 ला 1 करणार आणि 1 ला काय करणार? 0 करणार. दॅट इज व्हॉट युअर विच ऑपरेटर? नॉट ऑपरेटर. येस. नाही, हॅलो नाही येणार क्षितिजा. याचा आन्सर बाय येणार. कारण की 10 ची व्हॅल्यू 0 पेक्षा ग्रेटर आहे का? आहे, म्हणजे ट्रू आलं. पण तू त्याला नॉट लावल्यामुळे ते फॉल्स झालं, म्हणजे तो इथे गेला बाय. क्लिअर क्षितिजा? अंडरस्टूड? ठीक आहे. Tell me this example now. Suppose the next example is x equal to 1, x 1. इथं लिहिलंय मी. Suppose good and else लिहिलंय आपण bad. ठीक आहे. Tell me the answer now. Maybe this is redeclaration. आपण याची व्हॅल्यू a करूया. Okay, tell me the answer. Okay, इथे p घेतला आपण इकडे. चलो ठीक आहे, p. Okay, tell me the answer now. एरर काय येतंय बघतोय मी.
ओके, टाइप मिसमॅच कन्वर्ट फ्रॉम इनटू बुलियन. ओके, ठीक आहे ठीक आहे. हा, इथे बुलियन आन्सर पाहिजे असतं याच्यामध्ये. ओके, तर जावा मध्ये नाही ना, लिसन, देयर इज अ कंपायलेशन एरर इन जावा because this is the integer numeric and expected is a boolean value. Expected boolean. Okay, then I need to change this to boolean. Boolean p is equal to true. Okay, now tell me the answer. Now it's good, right? If you use not here, what is the answer? True चा तो false करणार याला, because p is true, because of the not become the false, become the false. Answer is bad. So 2 and 1. See, the answer is good because true become false, false become true again. That's it. ठीक आहे. तो दिस इज कॉल्ड एज अ लॉजिकल ऑपरेटर. याला आपण म्हणतो लॉजिकल ऑपरेटर. दिस इज कॉल्ड एज लॉजिकल ऑपरेटर. ओके, नेक्स्ट इज कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटर. कंडिशनल ऑपरेटर्स आर क्वेश्चन मार्क अँड कोलन. त्याला म्हणतात कंडिशनल ऑपरेटर. There is a conditional operator called as question mark and colon. Question mark and colon. Okay, याला म्हणतात conditional operator. Okay, हा. So now what is the conditional operator? So conditional operator मी तुम्हाला इकडे पेंट मध्ये दाखवतो काय होतं. इकडे बघा. Open this Microsoft Paint and here is the conditional operator. X equal to 10 and y is equal to 5. Suppose z is equal to x greater than y question mark here x colon y. काय येणार बघा आन्सर. ठीक आहे, आन्सर काय येणार. लुक ॲट दिस केअरफुली. काय होतं बघा. इथे काय केलं आपण. 10 ग्रेटर दॅन आहे का 5 पेक्षा आहे का. नो. सो सॉरी येस. इफ कंडिशन इज ट्रू तर तुम्हाला काय करायचं. ही जी फर्स्ट व्हॅल्यू दिसते ना, ही व्हॅल्यू तुमची जाणार आहे कोणाकडे. झेड कडे. Okay, if condition is true, and if your condition is false, so then what happens, this second value will go to the z. If condition is true, so then first value will go to z. If condition is false, then second value will go to the z. Remember this. If condition जर true झाली तर पहिली व्हॅल्यू जाईल z ला. कंडिशन फॉल्स झाली तर सेकंड व्हॅल्यू जाणार z ला. ओके, याला म्हणतात कंडिशनल ऑपरेटर. दिस अँड दिस इज कॉल्ड एज कंडिशनल ऑपरेटर. If the condition is true, first value assigned to z. Condition is false, second value assigned to the z. Okay, बघा काय. Like if else, that's right, but not a if else. Like if else. So now you tell me the answer here. Suppose in my question, okay, in my program, I'll put this in comment everything. Just put this in a comment. याला comment म्हणतात. Put this in a comment. Okay, suppose here is the values. X equal to 10 and y is equal to 5. Z is equal to x greater than y question mark x colon y. Okay, so can you tell me the answer now? काय येऊ शकते त्या आन्सरचं. Tell me the answer as per the explanation. It's why so result is plus z. Yes, what is the answer? 10 greater than 5. That's true. So the condition is true. So the x value assigned to the z. Answer is 10. Correct. Okay. So I have one question for you. I want greater between three numbers. Greater between three numbers using conditional operator. Means this operator. Greater between three numbers using this operator.
या ऑपरेटरला असं यूज करायचं की तुम्हाला ग्रेटर नंबर येईल, दोनदा नाही वापरायचं बरं का. ओके, सपोज a इज इक्वल टू 100, b is equal to 200 and c is equal to a not equal to b question mark 1:2. Tell me the result for this line. Everyone, tell me the result. 1 1 1. Okay, that's good because question का है 100 is not equal to 200. The 1 is the result. That's true. 100 is not equal to 200, so 1 is the result in a C. So answer is 1. Answer is 1. Okay. So this is called as the conditional operator. याला म्हणतात conditional operator. ठीक आहे. Also called as ternary operator. So there is one question. Okay. So it's a very simple. श्रेया, जर ही कंडिशन ट्रू असेल तर पहिले व्हॅल्यू जाणार Z ला. जर कंडिशन फॉल्स असेल तर सेकंड व्हॅल्यू जाणार Z कडे. ठीक आहे. If condition is true, assign first value to the Z. If condition is false, assign second value to the Z. That's it. Okay. Now same thing, 100 and 200. 100 and 200 is not equal. Therefore, 1 is the result. 100 and 200 condition is false. Sorry, condition is true. 100 not equal to 200. Therefore, 1 is the result. 1 हा काय येणार रिझल्ट येणार. ठीक आहे. आणि जर मी हे दोघं 100 केले असते तर 100 नॉट इक्वल टू 100 कंडिशन फॉल्स असेल आणि 2 इज द रिझल्ट. 2 इज द रिझल्ट. ठीक आहे. तर मग बेस्ड ऑन द कंडिशन हे तेच लिहिलं मी इथे. जर ही कंडिशन ट्रू असेल ना, हे बघी, तर पहिली व्हॅल्यू द्यायची. कंडिशन फॉल्स आहे तर सेकंड व्हॅल्यू. हे लक्षात ठेवा फक्त सगळ्यांनी. हे कसं आहे, फक्त इफ कंडिशन इज ट्रू, जर कंडिशन ट्रू असेल ना, ही कंडिशन जर ट्रू असणार आहे तर पहिली व्हॅल्यू जाईल एक्स ला. जर कंडिशन फॉल्स असेल तर दुसरी व्हॅल्यू जाईल झेड ला, झेड ला. इफ ट्रू फर्स्ट व्हॅल्यू, इफ फॉल्स सेकंड व्हॅल्यू. दिस इज फॉर ट्रू, दिस इज फॉर फॉल्स. हे ट्रू साठी आणि हे फॉल्स साठी. रिमेंबर दिस. ओके. आता तुम्हाला एक मी क्वेश्चन दिला करायला, ग्रेटर बिटवीन 3 नंबर युजिंग दिस ऑपरेटर. म्हणजे सपोज काय, तुमच्या समोर 3 नंबर असतील. इथे घेतलाय p इक्वल टू 10, q इज इक्वल टू 20 अँड r इज इक्वल टू 30. त्या तिघांमधला ग्रेटर मला शोधून दाखवायचा युजिंग कंडिशनल ऑपरेटर. ग्रेटर बिटवीन 3 numbers using conditional operator. ठीक आहे. हा एक मला तुम्ही करून दाखवा ना. रिमेंबर दिस. Greater between these three using conditional operator. Greater between these three number using conditional operator. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. And the next operator is, I'll tell you here. See this one. Plus plus याला म्हणतात increment, and minus minus, this is called as decrement. Increment आणि डिक्रीमेंट असे दोन ऑपरेटर आहेत. तर काय असतं, increment means increment value of the variable by 1. जे असेल त्यात एक ऍड करा. Decrement means decrement the value of a variable by 1. म्हणजे काय, सपोज x ची व्हॅल्यू 10 आहे, x प्लस प्लस मुळे तो झाला 11. ठीक आहे. आणि y ची व्हॅल्यू जर मी बोललो 10 आहे, तर y मायनस मायनस मुळे तो होणार आहे 9. ठीक आहे. हा झाला 11 आणि हा झाला इकडे 9. ओके, रिमेंबर दिस. हा झाला इकडे 11 आणि हा झाला इकडे 9. हा, रिमेंबर दिस. हा, प्लस प्लस मुळे हा 11 होतो, मायनस मायनस मुळे हा कमी होतो. क्लिअर. फक्त त्याचे दोन टाईप आहे. देर आर 2 टाइप्स.
देर आर टू टाइप्स. एक असतो तो प्री इन्क्रीमेंट, प्री. दुसरा असेल तो पोस्ट. x equal to 10, x equal to 10, a equal to x plus plus, and b is equal to plus plus x. So a चा आन्सर किती येणार इकडे, आणि या साइडला b चा आन्सर काय येणार? Can any guess? Anybody can tell me the answer for here? This side what is a and this side what is b? सांगता येईल कोणाला आन्सर काय येईल a चं? What is a and what is b? What is a and what is b? Can you tell me the answer? अच्छा, 10 आणि 11. अच्छा, इथं 10 सांगितलं. व्हेरी गुड. कोणी सांगितलं? रुपाली, श्रावणी. श्रावणी, ओके. दिस साइड इज द 11. व्हेरी गुड. ओके, बरोबर आहे. काय आलं, का आलं असं सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. पोस्टमुळे काय होतं लक्षात घ्या. पोस्ट म्हणजे काय नंतर, प्री म्हणजे काय आधी. पोस्ट म्हणजे नंतर, प्री म्हणजे आधी. सो याची व्हॅल्यू आधी 10 आहे ना, ती 10 तुम्ही ए ला देऊन द्या. याने सॉरी, हा याने काय सांगितलं, इफ दिस इज अ पोस्ट, हे अजून इन्क्रीमेंट करू नका. डोंट इन्क्रीमेंट दिस. Initial whatever the value of the x assigned to the a becomes 10. After the equation your x become, after the equation this side your x is going to become 11 after the equation. ठीक आहे, पण या साइडला काय सांगितलं, आधी तुम्ही याला इन्क्रीमेंट करा. फर्स्ट यू इन्क्रीमेंट दिस, म्हणजे हा 11 होणार, आणि मग तो 11 तुम्ही याला द्या. कोणाला? बी ला. सो बी इज ऑल्सो 11. ओके, रिमेंबर दिस. या साइडला काय सांगितलं, एक्स ची व्हॅल्यू 10 आहे, तर ती 10 जी आहे ना व्हॅल्यू, तर ती तुम्ही 10च ठेवा, ती ए ला द्या, म्हणजे ए बिकम्स 10. इक्वेशन संपल्यावर एक्स 11 झाला, पण इकडे एक्स आधी 11 करा, तो 11 तुम्ही बी ला द्या, म्हणजे एक्स पण 11 आणि बी पण 11. ओके, तर मग तुम्ही काय करायचं, इकडे बघा, मी अजून एक एक्झाम्पल लिहितो इथे. सी दिस. ठीक आहे, मी काय करतो बघा एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आय विल गिव्ह यू द क्लिअर आयडिया अगेन. लिसन. सपोज a is equal to 5, b is equal to 6, c is equal to a plus b. आता मी काय करतो, a plus plus this side plus plus b. 5, 7 and 12. 5, 7 and 12. Let me start now. Okay, so this is 5, that's right, initially 5. Then this one is initially 6. But according to the plus plus, you have to change this to the 7 right now. This is keep as at 5 only. ओके, कारण की ते पोस्ट इन्क्रीमेंट आहे, पोस्टला नंतर कन्सिडर करायचं. सो 5 plus 7, सी इज बिकम, किती होते झाले बोला, 12. दॅट्स राईट. सो आन्सर फॉर द फर्स्ट वन इज 12, बिकॉज याला 5 ठेवा आणि याला किती करा, 6 करा. 6 ला 7 करा, बिकॉज प्लस प्लस आधी लिहिलाय. आन्सर इज 12. इक्वेशन इज ओव्हर. नाव व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? It was 5 earlier, now it becomes 6. आधी तो 5 होता, आता 6 झाला, because of the post increment. Because of the post increment. And b is already changed to the 7. b हा तुमचा already काय झालाय, 7 is there. So final answer is 12, 6 and 7. हे कोणाचं आलं? C12 आला, बरोबर आहे. ए चुकला, ए ऑलमोस्ट सगळ्यांचं चुकतोय. अच्छा, फक्त श्रेया कुंभार करेक्ट आन्सर. ओके, श्रेया, बाकीचे आन्सर सगळ्यांचे चुकलेत मग. ओके ओके, आय होप यू अंडरस्टूड. एम आय राईट एव्हरीबडी? A6 करायचाच आहे ना, नाही तर उपयोग काय त्या प्लस प्लसचा. क्लिअर? फक्त नंतर करायचा आहे तो, इक्वेशन सॉल्व्ह झाल्यावर. ठीक आहे, काय मी थोडं सध्या एकदम संध्याकाळी तुम्हाला हळू सांगतोय. ठीक आहे, बिकॉज काही लोकांना सी माहिती नाहीये, त्यामुळे a equal to 3, b is equal to 4, c is equal to 2, z is equal to a plus 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 b plus c plus plus. So finally, answer I want
what is Z, what is the A, what is the B, and what is the C. Second example, x equal to 5, y is equal to 5. Okay, A is equal to x plus 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 x plus 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 x plus 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 x plus plus, and B is equal to plus plus y plus y plus y plus y plus 2 plus y. नंतर P is equal to 2, Q is equal to 4, R is equal to 3, A is equal to P plus 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 minus minus Q plus R plus plus. So answer is required. A is equal to what? P is equal to what? Also, x is equal to what? And this side, y is equal to what? Okay. So A and B is equal to हे बरोबर आहे. So here, what is the A? What is the P? What is the Q? What is the R? त्यानंतर पुढचं काय बघा इकडे, A equal to 2, B is equal to 2, x is equal to A plus 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 A, and y is equal to plus plus B plus B plus plus. So these are the few questions you have to complete today related to the operators. Chalo, good night.